नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आत्ता आपण आलो आहोत अक्कलकोटमध्ये. माझ्यासोबत आहे मन्या. सो आम्ही दोघं आलो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. सकाळी सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरपर्यंतचा प्रवास केला. तिथून कदंबापासने, गोव्याच्या कदंबापासने अक्कलकोटपर्यंत आलो आणि आत्ता अक्कलकोटमध्ये हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे आजचा अक्कलकोटच्या परिसरातला आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरातला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जपाच्या हिशोबाने कोणती माळ असते? आत्ता आपण समाधी मठामध्ये प्रवेश करणार आहोत आणि समाधी मठाचं असं काही प्रवेशद्वार. चोलप्पा महाराजांचे हे राहतं घर होतं. तिथे महाराजांनी समाधी घेतली होती म्हणून समाधी मठ असं हे प्रसिद्ध आहे. आणि समाधी मठाचा हा प्रवेश भव्य दिव्य असा प्रवेशद्वार. आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि समाधीचं दर्शन घेणार आहोत. लाईन आहे थोडीफार. एक तासाभरात आपलं स्वामी मठातलं दर्शन झालेलं आहे. समाधी मठामध्ये तासभर लागला. अनेक तिथे पालख्या आलेत. सो त्यामुळे थोडासा वेळ जातो आहे आणि रविवार असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे. सो आता इथून आपण आधी नाश्ता करणार आहे, त्यानंतर वटवृक्ष मंदिरात जाणार आहोत आपण. वटवृक्ष मंदिराच्या रस्त्याला हा एक हॉटेल आहे जो इंस्टाग्रामवर सध्या खूप फेमस आहे. सो इथे आपण आता चाललो आहे नाश्ता करायला. बघूया इथला नाश्ता कसा आहे. सकाळपासून खूप भूक लागली. सो बघू ते काय काय आहे नाश्त्याला. नाश्त्यासाठी आपण आता इडली, पायनॅपल शिरा, त्यानंतर पोहे अशा प्रकारे काही मिळते. वडा पण घेतला आहे. वडा गरमागरम येईल नंतर. सो तोपर्यंत आपण आता हे एन्जॉय करूया. इथल्या वड्याची साईज बघू शकता, प्रॉपर आहे. आता टेस्ट करून बघू. टेस्ट पण मे बी चांगलीच असेल कारण बाकी सर्व फूड तरी खूप चांगले आहेत. आता आपण वडा खाऊया. इथल्या सर्व पदार्थांची चव खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला स्वीट्स आवडत असेल तर इथला पायनॅपल शिरा एकदम मस्त ट्राय आहे. खूप गोड नाही, खूप काही एकदम हे नाही, प्रॉपर चव आहे त्याची. बाकी पदार्थ खूप छान होते. तो कधी तुम्ही इकडे आलात अक्कलकोटमध्ये ह्या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. पेड प्रमोशन नाही आहे, तर खरंच मनापासून खूप आवडलं. आत्ता चहा पिऊया. तो चहाची गरज आहे. समाधी मठाकडून वटवृक्ष मंदिराकडे जाताना वाटेत हे मठ आहे, ते म्हणजे गुरुमंदिर बालप्पा मठ. इथेही महाराजांचं वास्तव्य होतं म्हणून आपण इथे आलो आहोत गुरुमंदिरात. आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. आत्ता आपण गुरुमंदिरामध्ये आतमध्ये बसलेलो आहे आणि आतमध्ये अशा प्रकारे काही गुरुमंदिर. प्रचंड शांतता आहे त्यामुळे मी खूप कमी आवाजात बोलतो आहे.
महाराजांच्या पादुका. मठात स्वामी महाराजांचे पावलांचे ठसे आहेत असे जे बोललं जातं ते ह्या ह्याच्यात बघू शकता. हा बघा इथे मठात आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा पलंग दिसेल ज्यावर स्वामी महाराज विश्रांती घ्यायचे. तो हा पलंग इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि पादुका आहेत पुढे, तर आपण त्याचंही दर्शन करूया. मठाच्या मागील भाग अशा प्रकारे एक गोशाळा आहे आणि इथे गाईच्या शेणापासून अशा प्रकारचे गोऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सुकवण्यासाठी ठेवलेल्या आहेत ह्या गोऱ्या. काही इथे पॅकिंग करून ठेवल्यात. या पुढे ते स्वयंपाकामध्ये वापरतात. वटवृक्ष मंदिरात आता दर्शन करून बाहेर आलेलं आहे. गर्दी प्रचंड आहे. जाऊन काही दर्शन झालं नाही, पण दर्शन झालं व्यवस्थित. अगदी 5 मिनिटात आम्ही दर्शन करून बाहेर आलो. बघू शकता गर्दी किती प्रमाणात आहे आणि व्यवस्थित दर्शन झालं. स्वामी महाराजांचं इथे आल्यावर मन प्रसन्न होतं. एक वेगळी ऊर्जा आपल्यात येते. अनेक भाविक रविवारच्या इथे आलेले आहेत. मंदिर परिसर बघू शकता. या सर्व भाविकांचा कसा भरून गेलेला आहे. अगदी थोडं द्या. चला या मग. महाप्रसादाचं ताट असं काही आहे. यामध्ये गोड शिरा दिला आपल्याला, त्यामुळे आमटी, त्यानंतर बटाट्याची भाजी, भात आणि एक चपाती. अक्कलकोटमधील हे मुख्य प्रसादालय. इथेही भाविकांची तुम्ही गर्दी बघू शकता. आज रविवार असल्यामुळे जास्त भाविक असल्याने इथे गर्दी होती, तर आम्ही बाहेर बसलो होतो. आणि तिथे स्वामींची मोठी प्रतिमा, त्यानंतर पालखी वगैरे आहे तिथे. अशा प्रकारे काही भक्तगण जे महाप्रसाद ग्रहण करतात इथे. दुपारी 2च्या आसपास आमचं वटवृक्ष मंदिरातलं दर्शन कंप्लीट झालं. त्यानंतर आम्ही महाप्रसादाला गेलो. महाप्रसादामध्ये पण आम्हाला जास्त वेळ लागला नाही, कारण ऑनलाईन स्लॉट बुकिंग केलेला. तो ऑनलाईन स्लॉट कसा बुकिंग करायचा त्याची मी तुम्हाला माहिती खाली देतो किंवा स्क्रीनवरही तुम्हाला वेबसाईट देतो. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फक्त तुमचं लॉग इन करायचं आहे, माहिती थोडीशी भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला लगेचच स्लॉट बुक करता येईल आणि ते खूप गरजेचं आहे जर तुम्ही इथे येणार असाल तर, कारण तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचं जेवणाची जी महाप्रसादाची लाईन आहे ते 1 मिनिटात तुम्ही क्लिअर करता, ते महाप्रसाद घेऊ शकता. सो ते खूप गरजेचं आहे. आत्ता आम्ही पुन्हा एकदा चाललो आहोत मंदिर परिसरामध्ये शॉपिंग करण्यासाठी. सो मध्ये 1-1.5 तासाची आम्ही रेस्ट केली, झोपून वगैरे आता परत येतं मंदिर परिसरात येतो. थोडीफार आता शॉपिंग करूया आपण. अक्कलकोटमधील अशा प्रकारचे काही गल्ल्या ज्या अजूनही गावातल्या जुन्या आठवणी आपल्याला इथे देतात. मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पूर्ण बाजार दिसेल, जिथे अशा अनेक स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला स्वामींच्या मूर्त्या घेता येतील.
इथे जे तुम्ही बांधकाम पाहताय ते नवीन अन्नछत्र आहे. त्याचं हे बांधकाम आहे. पुढील काही वर्षात इथे नवीन अन्नछत्र उपलब्ध होईल आपल्या सर्वांसाठी. सो हे अशा प्रकारे काही अन्नछत्राची इमारत हे अगदी जुन्या अन्नछत्राच्या समोर आहे. आणि इथे आहे यात्री भवन. इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने राहण्याची सोय होते, यात्री निवास. सो अशा प्रकारे हा अक्कलकोट स्वामींच्या इथलं परिसर. बऱ्यापैकी आता डेव्हलपमेंट चालू आहे. सो येत्या पुढच्या काही वर्षात तुम्हाला इथे नवीन इमारती दिसतील. अन्नछत्राच्या बाजूला अशा प्रकारे खूप मोठी पार्किंग व्यवस्था आहे. इथे बघू शकता हे यात्री भवन आहे. त्याच्या पुढे जस्ट आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं खूप मोठं पार्किंग स्लॉट आहे, जिथे तुमच्या प्रायव्हेट व्हेकल तुम्ही आरामात पार्क करू शकता. आत्ता समोरच आपल्याला दिसतंय ते देवीचं मंदिर जे नव्याने बांधण्यात आलेलं आहे. तर आपण तिथे चाललो आहे तुळजाभवानी देवीचं दर्शन करायला. स्वामी समर्थ बालवाटिका इथे टायमिंग आहे आणि त्यासाठी एंट्री फी आहे 5 रुपये. ते तुम्हाला इथे अशा प्रकारे हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छान असं गार्डन तयार केलेलं आहे. अनेक लहान मुलं जर असतील तुमच्यासोबत तर तुम्हाला तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही इथे येऊ शकता. इथे आपला टाईम स्पेंड करू शकता. आरामात 1-2 तास तुमचा इथे जाऊ शकतो. सो छान असं गार्डन तयार केलेलं आहे. इथे तुम्हाला तिकीट काउंटर आहे, जिथून तिकीट काढून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. टायमिंग बघून घ्या एकदा. निश्चयाचा महामेरू बहुतजनाचे आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत ह्या भूखंडाचे ठाई धर्मरक्षे ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सो ही राज्याभिषेकची ही फ्रेम अनेकांच्या घरात असेल नक्कीच, पण आता आपण आहोत अक्कलकोटला, जिथे अशा प्रकारचे काही शिल्प आहेत ज्यातून महाराजांचा इतिहास आपल्यासमोर येतो. फक्त 20 रुपयाची एंट्री फी आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं महाराजांचा इतिहास थोडक्यात तुम्हाला समजून घेता येईल. सो तुम्ही इथे नक्की भेट द्या. यात्री भवनच्या परिसरातच आहे हे. मी तुम्हाला पूर्ण दाखवत नाही, पण तुम्ही नक्की येऊन इथे भेट द्या. अक्कलकोटला जिथे आम्ही स्टे केला त्या स्टेचं नाव आहे ममता रेसिडेन्सी. अक्कलकोट बसस्टँडपासून अगदी 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो तुम्हाला दाखवतो की रूम कसं आहे. अशा प्रकारे रूम आता सध्या आम्ही यूज केला दिवसभर, सो त्यामुळे थोडं असं दिसतं आहे. हा असा रूम. त्यानंतर इथे प्रॉपर वॉशरूम आम्ही डे यूजसाठीच वापरलेला. इथे त्यांचं एक्स्ट्रा लगेज वगैरे ठेवलेलं आहे, सो त्याचं काही हरकत नाही. जर तुम्ही येणार असाल तर एकदम स्टेशनपासून बस स्थानकापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मंदिर 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही कधी इथे येणार असाल तर तुम्हाला या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही इथे आपल्या राहण्याची सोय करून घेऊ शकता. चला आता आपण निघूया सोलापूरला परत एकदा. इथून 1 तासाभराचं अंतर आहे. ममता रेसिडेन्सी मार्केटमधला हा एरिया आहे आणि खूप चांगलं लोकेशन आहे. इथून अगदी ह्या रस्त्याने पुढे गेलात की 10 मिनिटावर तुम्हाला वटवृक्ष मंदिर आहे. आणि हा जो रस्ता येतो इथून आतमध्ये गेला की परत 5 मिनिटावर तुम्हाला
समाधी मंदिर. आणि याचं एक्झॅक्ट बॅक साईडला म्हणजे या साईडला इथे आहे 2 मिनटावर अक्कलकोटचा बस स्टँड. सो खूप प्रॉपर लोकेशनला असं हे लॉज आहे. तर कॉल करून तुम्ही तर रेट वगैरे विचारू शकता. बाकी काही तुम्हाला इन्क्वायरी करायचं तुम्ही विचारू शकता. मी ज्या रूममध्ये स्टे करत होतो तिथे टी व्ही नव्हती. बाकी सर्व सुविधा एकदम व्यवस्थित होत्या. चला आता इथून चेकआउट करतो आणि अक्कलकोट बस स्टँडला जाऊया आपण. अक्कलकोटमधून सोलापूरला परत एकदा प्रवासाची सुरुवात झालेली आहे. ई-सेवाचा प्रवास करतो आपण आता. एकदम लास्ट सीट भेटली. सो तासाभराचा प्रवास आहे. बरं वाटलं आहे कारण ई-सेवाही भेटले, लगेचच भेटली. सो पोचू एका तासाभरात. इंटेरियर दाखवतो तुम्हाला ई-सेवाचं कसं आहे. पहिल्यांदाच प्रवास करतो ना आपण. इथे ECC सॉकेट दिलेत. त्यानंतर लाईट जे सध्या वर्किंग आहे. छोटे पाहिजे तर छोटे पण आहेत. आणि अशा प्रकारची काही सिटिंग अरेंजमेंट. पुशबॅक. सध्या आपण सोलापूर बस स्थानकात आहोत. सध्या आपण आता सोलापूर बस स्थानकात आहोत. 1 तासाचा प्रवास करून अक्कलकोटवरून सोलापूरला पोहोचलेला आहे. आता इथून मी चाललो आहे आपला आज शेवटचं डेस्टिनेशन एक आहे ते सिद्धेश्वर मंदिर. तिथे चाललं आहे. इथून 10-15 मिनटाचं अंतरावर आहे. तोपर्यंत सोलापूर बस स्थानक असं काही बघून घ्या. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आता आपण आलो आहोत. सोलापूर बस स्टँडपासून साधारणतः एक 5-10 मिनटात आम्ही ऑटोने पोहोचलो. 80 रुपये घेतले पर पर्सन. 40 रुपये. आम्ही दोघं आहोत तर 80 रुपये घेतले. एक 10 मिनटातच स्टँडपासून इथपर्यंत पोहोचलो आहे. आता आतमध्ये जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेऊया. परिसर खरंच खूप छान आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे इथलं. हे बघा मंदिराचा परिसर. इथे बाजूला तलाव आहे पूर्ण. या तळाच्या मध्यभागी सिद्धेश्वराची हे छान असं मंदिर. भव्य असं सभामंडप आहे इथे. आणि हे मेन सिद्धेश्वराचं मंदिर. जस्ट दर्शन करून आलो का अर्धा-1 मिनटात दर्शन झालं. आणि बाजूला असलेला हा तलाव खूप छान असा परिसर आहे. पण आता माडे वेळेचं थोडंसं बंधन असल्या कारणाने मी घाई करतो आहे. पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा बऱ्यापैकी टाईम देईल. खूप मोठा परिसर आहे हा. तर इथे आहे मागे समाधी. इथे जाऊन आपण दर्शन करूया. मंदिरात दर्शन करून पुन्हा आता आपण सोलापूर रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. इथून आता आपला परतीचा प्रवास सुरू होत आहे सिद्धेश्वर एक्सप्रेसने. ज्या ट्रेनने आपण आलो त्या ट्रेनने परतीचा प्रवास होत आहे. सो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
आणि त्यातलं काही तुम्हाला आवडलं असेल किंवा काही क्वेश्चन असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. चला टेक केअर, बाय बाय.